राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज आहे आणि माऊलींची उद्या निघणार आहे. आणि ह्या कलियुगातला शेवटचा अवतार पांडुरंगाचा, आपला पांडुरंग गोरगरिबाचा, तिथं जात पात धर्म काही चालत नाही. त्याच्या बिठीसाठी, त्याच्या आनंद घेण्यासाठी, दर्शनासाठी भाविक निघणारच आहेत, त्याबद्दल वाद नाही. आपण जाऊ आता आपल्या स्टोरीकडं. या स्टोरीचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे की बाबा ही तरुण जी गबाळी, कवळी कवळी फुटलेलं केस बरं का, ह्यांनी जर घेतलं ना तर बरोबर नाही, यांचा करेक्ट कार्यक्रम होणार तुम्हाला सांगतो. आईबापाचं ऐकत नाहीत गाबडी, आता तुम्हाला खरं सांगतो अजिबात ऐकत नाहीत. आता स्वतःला वाटतं मी म्हणजे झाटमनच झालो. अजिबात कुणी झाटमन नाही जगात. जगायचं कसं हे जर कळलं ना तर एक नंबर दुधात साखर पडत नाही, तर अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनला झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीचं उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव, त्या ठिकाणचं बावी या गावची घडलेली घटना आहे. विषय असा आहे, 2 दिवस झालं घडलेली, रविवारी घडलेली रात्री. सगळ्या मीडियात बघत होतो कसं काय चाललंय, कुणाचं कोण काय सांगतंय, काही कुणाचं कुणाला घेणं देणं नाही. फक्त बातमी आहे, इकडचंच आहे तिकडं दाखवायचं. पण 4 लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे असं लोक सांगत नाहीत मला, आणि आतलं ताजेबातच सांगत नाहीत. जाऊ द्या मरू द्या, आपलं आहे ना चालू एरंडाचं गोराळ, तर वर आपल्याला परवानगी आहे सांग. आणि संविधानानुसार भाषण स्वातंत्र्य आहे, काही अधिकार आहेत, त्याचा हे करून वापर करून आपण तुमच्याशी कनेक्ट करतो. विषय नेमका काय आहे, तुम्ही जर न्यार घ्या, इसकाटून तुम्हाला मी सगळं लगेच सांगून टाकतो. लक्ष्मण जाधव, पहिली गोष्ट, पोरगा गरीब बापाचा आहे. त्याच्या बापाने मिरची संग भाकर खाल्ली, त्याच्या आज्याने दुष्काळात धरणाव काम केलं, मिलू खाल्ला. त्याचा हा नातू गरीब कुटुंबातून, शेतकरी कुटुंब. आणि हा लक्ष्मण 19-20 वर्षाचा झाला की त्याची लय आवड त्याला. तुम्हाला सांगतो, माणसाला नाद असावा पण नादिक नसावा. त्याला नाद होता ट्रॅक्टरचा, त्याला बरं वाटायचं आईला. आणि कारपेक्षा ट्रॅक्टरचा नाद कधी चांगला. कार फक्त गीती, ट्रॅक्टर काहीतरी 4 रुपये देऊन जातो, कमरेचा बोगा झाला तरी. त्या ट्रॅक्टर मग घेतला सेकंड हँड वडिलांनी. म्हणजे आता बापाचं लेकासाठीच सगळं चाललेलं असतं. ट्रॅक्टर, ते डम्पिंग, ट्रॉली. मग आठवड्याला पैसा आला की पहिल्यांदा टीप, ते बी मोबाईलला कनेक्ट, 250चं रिचार्ज मारायचं, 2 साईडला 2 मोठे साऊंड, अत्यंत उडत्या चालीची गाणी. तुझ्या जवानी नग, मग असा प्रकार असतो. ती तुम्हाला आतलं लय कळायचंच नाही. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, अशा प्रकारची गाणी लावायची. ती गाणं पॉज करून ठेवायचं. आणि नेमकी ती दिसली ती म्हणजे कोण, ह्या लक्ष्मण जाधव यांनी बी एक पाखरू हिरलं होतं. तिचं नाव आहे तेजस्विनी. ती बी गरीब कुटुंबातली, साकट्याला साकटे बरोबर होतं, एकाच समाजाची, तो विषय नव्हता. पण यांनी आपले केस त्यातून असा बांग पाडायचा, आठवड्याला 100 घालवायचा गडी. केसाला लय परफेक्ट असते ती. अकाउंटवर 0 रुपये, पण हे वायफाट खर्च लय. केसाला 100, कपडे चांगले, गाणं, ट्रॅक्टर. आणि तिथं आलं की गाणं सोडायचं की बघायचं, तिच्याकडे बघायचं, हसायचं. आणि बारकल्या पोरामध्ये चिठ्ठी देतो का, आमकं देतो का, लय अवघडी जगाच. त्याचं वय समजा तसं आहे. पण यातून काय भीषण घडतंय हे कळत नाही. हे कुणाला कळतं माहिती आहे का, फक्त जाणकार वयस्कर, आईबापाला कळतं, आजोबाला कळतं, वयस्कर म्हणलं कळतं. तरुण पोराला सांगतो, तुमचे 100 मित्र असू द्या, पण 1 मित्र किंवा 2 मित्र असा असावा जो वयस्कर माणूस आहे, 60, 70, 80 वर्षाचं म्हातार. करा मित्र त्याला, बसा त्याच्याजवळ, कधी विचारा काय बी. ते एकही शब्द तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, तुम्हाला फायद्याचं. आणि तुम्हाला फक्त सांगे, बाबा रे तू आहे ना, तुला किंमत नाही. तुझ्या किडण्या बिडण्या विकल्या तर तुला किंमत आहे, पण तुला जर काही न विकता जगायचं असेल ना, तर तू पैसा असला पाहिजे तरच तुला किंमत आहे. ह्या जगात तुला किंमत नाही. व्यवसाय कर, छोटे कष्ट कर. आताचं जग असं आहे, लय कष्ट करून मी पैसा नाही, थोडं डोकं बी लागतं. आणि नशीब कपाळावर तर लिहिलेलं पाहिजेच, नाही तर अवघड आहे. तुम्हाला कुणी सांगायला नाही. ऐका, ह्या घटनेमध्ये काय झालं, ह्याने ही तेजस्विनी पाठवली.
पटावले तर पोरगी बावळटच असते, पोरगी गेले हुशार असते का दावा, 10वी-12वी नापास झालेली, बाया चांगलं आहे, मानला तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हां जिना हे सिर्फ तेरे लिए और किसी के लिए नाही, तुझ्यासाठी मी जीवसुद्धा देऊ शकतो. म्हणजे आता काय ट्रॅक्टर खाली जीव देतो का तू, हां मग तिने म्हणत तुझ्यासाठी चंद्र तारे सोडून आणू शकतो, दुनियादारी सगळं. अहो तुमचे अकाउंट काय आहे, तुम्हाला पैसा आहे का तुमच्याजवळ, कशाला जीव देतो मोकारी, जीवाची किंमत 0 आहे. आज रस्त्यावर पडलेलं कुत्रं 1000 कार जातात साईडने, वाहन जातात, कुणी उचलून बाजूला काढत नाही. लोकाला काय घेणं देणं नाही कोणाचं, ध्यानात ठेवा. कशाला जीव देतो मोकारी. केपेबल झाल्याशिवाय लग्न करायचं नाही, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची. पोरगं उद्या झालं त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण आरोग्य हे मिळे, ते तुमची तजवीज असेल तर लग्न करा, लग्न करू नका फरफट होते असा विषय. म्हणली चालतंय. तिच्या बापाने सांगितलं अरे ती डुंगाना पाडते त्या ट्रॅक्टरवर, तू कशाला त्याच्या नादाला लागते, तुला मी चांगली जागा शोधून देतो, एखादा नोकरीवाला बघतो किंवा एखादा शेतकरी बघतो चांगला सदन बघतो. आणि पोरगी दिसायला थंबनेल बघताय लय दिखणी पोरगी, लय चांगल्या घरी गेली असती आणि लय तिथं म्हणजे हे छान होतं, पण प्रेमाचा किडा आत शिरलेला काय सांगायची. मग तो मला आवडतोय, मग मी त्याला आवडतोय, मग त्याच्यासाठी मी पण काय करणार आहे, तो माझ्यासाठी काय करायला तयार आहे, जाळवून दे म्हणला तुझा, तुला काय करायचं ते कर, हां पण आमच्याकडून काय मतीची अपेक्षा करू नको. तिच्या बापाने सांगितलं, गरीब माणूस आहे ते बी, आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं सगळी हो. ते मोबाईल याला कारणीभूत असला पाहिजे बरं का. झालं दोघांनी लग्न केलं. ह्याला तो ट्रॅक्टर चालवता चालवता अजून एक नाद लागला. ती अरण्यातली रम्मी का काय जंगलातली रम्मिनी का काय असते तसले लय गेम आहेत त्याच्यात. हा एक प्रकार असा आहे, त्याचा नाद लागला त्याला. सुरुवातीला बोनस मला कुणीतरी ती तसलं बोनस आधी येतो ती शिकवायची एकदा, म्हणजे माझा रुपये न जाता मला एक खेळायची जी एकदा. कशी खेळायची माहिती आहे का, आपल्याला ती मी माझं असं आहे, ज्या गावालाच जायचं नाही त्याचा पत्ता कधी विसरायचा नाही. काही आकडं लावतात आमच्या गावात 30,000 कलेक्शन पर डे, आकडं लावतात प्रत्येक गावात परिस्थितीचे. 30,000 रोज सोपं झालं का रोजचं, ही त्यात अशी गणितं मांडतात आणि आकडा काढतात खाली. हा काय असेल त्यांना माहिती, पण ती गणितं का काढतात आणि कशी करतात. जे करायचं नाही त्याचा पत्ता विचारायचा नाही, गावाला जायचं नाही, ते डोक्यात तिथं डोकं लावायचंच नाही, काही ध्यानात ठेवा जगायचं असेल तर. तसं ही मला त्या रमीचं एकदा अकाउंट ओपन करून मला एकदा खेळायची, पण कशी माहिती आहे का, असं मानतात की सुरुवातीला खेळायला तुमच्याकडे रुपया नसून द्या, पण काहीतरी बॅलन्स पैसे तेच वाढतात वाटतं. म्हणजे अकाउंट निघतात, सांगा 100-200 काय निघते का सांगा, तेवढं 200 घेऊन मस्तपैकी श्रीखंड बिखंड पुऱ्या बिऱ्या करायला लावतो बायकोला घरी, काचकाटून जेवाय ते 100-200. तसं असलं तर बरं का, हां आणि ती असं डिलीट मारून टाकायची. हा फोकाट मिळायला सोडायचं नाही कधी, पण तसं आहे का नाही मला काय माहिती नाही त्यातलं, लय अवघड आहे. आता ह्या जंगली रमी आमकं तमका ह्याचा इतका नाद लागला तुम्हाला सांगतो की त्याचं व्यसन लागलं. आणि लागतंच व्यसन, बाईचं लागू शकतं, त्याच्या रंगारूपाचं स्पर्शाचं गंधाचं लागू शकतं, ह्याचं बी व्यसन लागू शकतं ऑनलाईन गेमचं. ते लागलं आणि कवळ्या वयात जर लागलं ना, बापानी गासू कमावलेली तर 12 महिन्यात फोकायत ताकद आहे पोराच्यात. हां लय कमावलं ना तुला म्हातारपण तुकडा मिळते का आणि बाथन वरण मिळते का याची काळजी कर भाऊ. तू पोरं कशी निघत्यान, पोरं चांगली निघाली ना, तू कसं निघत्यान कुणी सांगू शकत नाही आज. हां फक्त तोंड वाचून जाताना समाधान, म्या कमावलं, म्या एवढं कमावलं सगळं, म्या ह्या गाड्या गोड्या बंगलं शेती आमकं तर म्या घेतली, म्या तू म्या म्हणूनच जा. तुला कावळा वरडू मेला ना, हा निवद वर जातोय का बघ, निवद सुद्धा नाही तुला 12 महिन्याला. अशा पिढ्या झाला त्यात पुढं, ध्यानात ठेवा. काळाचा महिमा कलियुग आहे. त्याच्यामुळं हृदयात आहे ना हातपाय चालत्यात, डोळं बघत्यात, फिरा, निसर्गाचा आनंद घ्या, मनाची एक कागद घ्या, पेन घ्या, सगळा विषय बाजूला ठेवा. 10 स्वप्न 15 स्वप्न बघा. माझी सुद्धा स्वप्न आहेत अजून, मी अजून पूर्ण झाली. चालेल माझं अजून एक स्वप्न, माझ्या स्वप्नातलं एक स्वप्न सांगतो तुम्हाला. मी गोड्यावर नाही बसलो अजून, मला गोड्यावर एकदा बसायची. म्हणजे ते 100-200 होणार आहे, पण तसं योगच नाही आला, काय करू आता. म्हणजे लग्नात बिघड नव्हता, ती टेम्पो ट्रॅक्समध्ये नवरदेवमध्ये घातला होता, नवरदेव काय कोणाला दिसत नव्हता. आम्ही असं आहे ते आमच्या जुनं काळात टेम्पो ट्रॅक्स, ते जाऊन द्या मरू द्या. आता मला तुम्हाला सांगतो, ती स्वप्नासाठी जागा, स्वतःच्या सुखासाठी जामा. ज्या म्हातारीने, ज्या लक्ष्मीने आपल्याला आयुष्यभर साथ दिली, तिला काय वाटतं, तिची हितगुज करा, तिला शिव्या देऊ नका, तिला दगडाने गोटीने हाणू नका. तिला तिची काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करा. तिला कुठे फिरावंसं वाटतं, कुठे देवाला हे करा.
तोंड वासून जाताना असं वाटलं नाही पाहिजे या माझा रेडाला स्टाईलमध्ये वासा, ए चल येऊन दे, चल मी चाललो, माझं हे राहिलं आणि माझं ते राहिलं, अजिबात नको. या घटनेमध्ये तुम्हाला सांगतो इतकं वाईट परिस्थिती झाली. यांचं लग्न झालं, शिव घरच्यांना मला थोडं कर्ज झाले, सुरुवात झाली खेळायच्या नादात ऑनलाईन, घरच्यांनी मिटावलं, बायकोचं डाक इकून टाकलं, 2 मणी ठेवलं नव्या लक्ष्मीला तसंच पाहिजे, प्रेम करी ती तुझ्यासाठी. चंद्र नाही, तू 1 ग्रॅम नाही आणू शकत, आता हाही ग्रॅम इकून टाकलं, काय करायचं. बापाने सांगितलं, म्हणला मला वाटून पाहिजे भाऊ, आपलं जुळत नाही घरात. त्यांना माहीत होतं, ज्याच्या त्याच्या घरच्याला सगळ्या खोडी माहीत राहतात, आता सांगत नाहीत मीडिया पुढं. आईला म्हणले ही अवलाद वेगळी निघायला आले भाऊ, मग निघायची ना, निघ, तुझ्या हिशालकी जमीन आहे 1 एकर येते, 2 एकर जमीन गरीब शेतकरी काय करीन, ही 1 एकर बघू देऊ. यांनी 15 दिवसात ठोकली तिला. लग्न झाले 2022 मध्ये, 15 दिवसात जमीन ठोकली. त्याचं पैसे कर्ज मिटवण्यात, नंतर परत कर्ज घ्यायचं, परत गेम खेळायची. जमीन गेली. 50 बाय 55ची जागा आहे, त्या जागेत त्यांनी पत्र्याचं शेड बांधलं. 20 बाय 12 तिथं राहायला लागला, ट्रॅक्टर बिक्टर आणायला, काम करायचा, सुखी संसार चालू. गोंडस बाळ त्याचं नाव आहे शिवम. इतकं देखणं पोर आहे, तुम्ही बघा त्या थंबनेलमध्ये. वावा, काय देवाने काय कमी दिलं नाही याला, पांडुरंगाने काय नाही दिलं मला सांगा. सोन्यासारखी सुंदर एकनिष्ठ लक्ष्मी दिली, पोरगं दिलं, सगळं जाऊन दे. 500 रुपये हजेरीने कामाला जाऊन त्यांच्या तोंडात सुखाचा घास भरव, तुझ्या हाताने भरव, ते जीवन आहे. पण याचं तो नादिक सुटानाच ना, माणूस कसा संपतो बघा, सुटानाच. दोषी हा लक्ष्मण जाधव याच्यामध्ये. ती जागा ही काय काढली 10 दिवसापूर्वी, राहती जागा. मग आता काय ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन राहतो का? म्हणजे आपण काय करतोय काय नाही, कुठे गेले टी-शर्ट, कुठे गेले ते बांग पाडणं, त्याला टोपी पडली का काय, थांबा, कुठे गेलं सगळी, काय करतोय. या बघा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नवीन पोर आईबापा सुद्धा ऐकत नाही, तुम्ही ऐका, तुमच्या हात जोडून पाया पडून सांगतो, ऐका त्यांचं. काही नाही, केससुद्धा अक्कल नाही, केससुद्धा किंमत नाही तुम्हाला ह्या जगामध्ये, जोपर्यंत तुमचा अकाउंटमध्ये 0 पैसे आहेत तोपर्यंत. हां, वॉचमॅन व्हा, 15,000 कमवा, वडापाव विका, चहा विकणारी कोट्याधीश झाल्यात. काही करा, कष्ट करा. ऑनलाईननी काही मिळत नाही, आणि मिळलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती देतं थोडं घेतं लय. आयुष्यसुद्धा घेतं स्वतःचं. मानसिक प्रेशर, ज्याचे 4 रुपये घेतले ते मागणारच आहे, बोकंडी बसणार येऊन, पैसे दे माझं, ती बाल बाकीच माहीत नाही कुठून आणणार. सगळ्याचं सॉंग करता येतं, पैशाचं सॉंग करता येत नाही. पैसा मिटवायला, पैशातून मुक्त व्हायला पैसाच लागतो, आणि पैसा कमवाच लागतो. उकरून उसणं हिन ते नाही चालत. हां, नाही तर सगळेच अंबानी झाले असते. आज अंबानी काय कोणी बी होतं काय, हां, त्याला राजकारणाची कॉन्टॅक्ट लागतं, सोपं नाही ते. या घटनेमध्ये जागाही काय काढली, सगळंही काय काढलं. तो जर खरं महाराजांना मानणारा असता माणूस, तर त्याला जेवढी अक्कल पाहिजे की बा हाय हे सगळं सोडून दिलं असतं, पुण्या मुंबई सगळ्या ठिकाणी एखादं रूम घेऊन राहिला असता, कुठं ड्रायव्हिंग केली असती, काय कष्ट केलं असतं, जगला असता, थोडं लोकांना दिलं असतं. पण हा ते खेळायचं सोडायला पाहिजे होतं, ते त्यातून सुटू शकला नाही, त्याचं व्यसन लागलं होतं. त्यांनी असा निर्णय घेतला की पोरांनाही संपवायचं, बायकोला संपवायचं, आणि आपण बी संपायचं. रविवारी रात्री विष पाजलं बायकोला, विष पाजलं 2 वर्षाच्या शिवमला. हे दोष आहे, बाल हत्येचं पाप बघा. आणि त्यांनी स्वतः फाशी घेतलेला टाकला, आणि मेलं सकाळच्या बाय असं सापडला टाकलेलं. मला सांगा, लोकांच्या नवरं मारित्यात बाया, याला लक्ष्मी भेटली होती, आली का सांभाळता. हां, पुरुष काय तुम्ही असं काय लय असं ही समजू नका. माझं महिना तवाच येतोय तुम्हाला सांगतो. हां, 10,000 20,000 जवळ आले की हा लगेच चौथाई भरीत होते, डाऊन पेमेंट भरून लाखाची मोटरसायकल आणतोय. थकला आपलं, काय करायचं. लाख रुपये जर आले तर हा 4 चाकी सुद्धा आणतो. टायरला माग स्टेपनी इकून घरी आलेले लोक आहेत माया देखतात. हां, बॅटरी सुद्धा इकून आले, डिझेल आहे ती ढकलून चालू होती, आपण बॅटरी एक आपण घरी जाऊन द्या, बट द्या. लय अवघड आहे, जगायचं कळलं पाहिजे. या घटनेमध्ये बालहत्या केली, या त्यांना मुक्ती मिळेल
त्या बाईला मिळून सुवासिनीच होती ती, पण ह्याला मुक्ती नाही. ह्याचा आत्मा भटकत राहणार, माझा शाप आहे त्याला. बालहत्याचं पाप गेलं नव्हतं पाहिजे आणि आत्महत्या करणे हाच कायदेशीर गुन्हा आहे मुळात, ध्यानात ठेवा. आता बरीच म्हणतात ती जंगली रमी बंद केली पाहिजे, मानसिक दिवाळखोरी म्हणतात याला. जंगली रमी बंद केली पाहिजे, तरुण फार बिघडला, काही अर्थ नाही तुमच्या बोलण्याला, ध्यानात ठेवा. सगळ्या प्रकारची व्यसनं, सगळ्या प्रकारची त्याच्यावर इंटिमेशन दिलेली असते. ही लोक फार हुशार असतात, ही सिस्टीमचा एक भाग आहे. सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला आतला खोलून सांगतो, आतला विषय मला लेत आता लावू नका. मी एका दिवशी माझं बीपी हायून इथं जायला बसलो ऑन कॅमेरा. हा तास 2 तास व्हिडिओ चढ राहील, कोण बघन बाबा का पडले म्हातारीत. तळं आहे तळं, शेततळं. आमच्या ग्रामीण भाषेत सांगतो, शेतकऱ्याची भाषा. राज्य सरकारचं एक तळं. तळं म्हणजे राज्य शासनाची तिजोरी, त्यात पैसा यावा लागतो. केंद्र शासनाची तिजोरी, पंतप्रधानाची एक तिजोरी, त्याच्यात पण पैसा यावा लागतो. राज्याच्याच पुरता विचार करू आपण. ह्या तळ्यामध्ये प्रत्येक ही जिवंत, मेलेला काय नाही, मेलेला विषय संपला. पण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यात 1-1 चमचा पाणी टाकीत असतं तळं भरण्यासाठी, आणि टाकावंच लागतं. तशा प्रकारची सिस्टीमच बनवलेली आहे इंग्रजांनी, आपण फक्त फॉलो करतोय. ज्याच्या ताब्यात असेल त्याचं समजा काय अरबपती होऊन द्या, 1 लाख गुंडांना त्यांनी जेवण चारून द्या डायबॅग, त्याबद्दल आम्हाला काय वाद. ती जाऊन द्या, ती मंत्री बिंत्री जाऊन द्या सगळे, पण पोलिसांचा पगार झालं पाहिजे, सगळे शिक्षकांचा पगार झालं पाहिजे. हे पैसे कुठून येतात? हे तळ्यातून येतात. तळं कोण भरतोय? सर्वसामान्य माणूस. जे माणूस जिवंत आहे, मी म्हणतो अगदी एक रस्त्यावरचा भिकारी आहे, फाटके थोडे कपडे, काय नाही भनंग, ते फक्त मागतोय. त्याला सुद्धा बिडी पिण्याचं जर व्यसन असेल, त्यांनी जर बिडी विकत घेतली ना तर तो टॅक्स रूपाने त्याला पैसे जमा करतो. चहा पिल, साखर कंज्यूम होईल, साखरमधला टॅक्स जमा करतो. लय अब्जा दिशाचा विषय सोडून द्या. तुम्ही पेट्रोल टाकलं तुमचे 30 रुपये रोज लिटर नासवा, आठवड्याला लिटर लागणार असं का नाही, 30 रुपये त्या तिजोरीत टाकता. ही सिस्टीम आहे. ही जे व्यसनी पदार्थ आहेत, हे बघा, कधी मार्चमध्ये जे बजेट येतं त्या व्यसनी पदार्थावर तुमचा गुटखा घ्या, ते बंदी नावाला येते. बंदी झाले होतं, मोकार हप्ता मोकार सगळं चालू होतं. बंदी काय नसतं, प्रत्येक टपरीत मिळून द्या, दुप्पट रेटने मिळतं. खाणारला माझे ना घे जिरून, त्याला काय 10 रुपयाची पुडी 25 रुपयाला समजावून द्या, बरोबर. त्या टॅक्समधला त्याच्यावर लिहिलेलं असतं कॅन्सरचं फोटो सडलेला असं फार बेकारवानी. मी त्या कॅन्सरचा एक टाकला होता व्हिडिओ, 3000 लोकांनी का 4000 लोकांनी बघितलं होतं कॅन्सरचं. ते तसलं नको रंगारंग कार्यक्रम बाई शिवाय काय नाही. 1 लाख व्ह्यू, काय दुनिया आहे बाबा. मला लय त्रास होतो का जाऊन द्या मरते. सिगरेट्स तेच फोटो, कोणी काय बघत का फोटो बिटो, ती लांब बघतात, काढा लवकर, तलब झाली. तंबाखू सेम कंडिशन, कॅन्सर होतो. कोणते झाला तर पण त्याने सांगून सांगतात, ध्यानात ठेवा. दारू विकणारा कधी जात नाही, ए भाऊ काही कर, पैसे मला कर्ज आहे, इमारत बांधली, दारू मला पैसे पाहिजे, पे भाऊ तू घेऊन, त्याला गरज नाही. तो विचारतो येतो लोक कुठे आहे, थोडं ड्रिंक घ्यायची कुठे आहे, इकडून असं ती शोधून काढतात बरोबर. हा, ते 6 इंद्रिय असतं पुरुषाला सुद्धा, बरोबर वाश त्याला कुठे मिळते. आता हातबट्टीपासून बारपर्यंत लय अवघड आहे दुनियाच. आता इथं ह्या घटनेमध्ये त्यांनी तर मारलीच. सोमवारी सकाळच्या पारीत आता एकाच गावातले सगळे त्यांनी ती ऊस काटलं, बघितलं, पोलीस पाटील बोलावला. शेळके साहेब आहेत ह्याला PI धाराशिव पोलीस स्टेशनला, त्यांनी व्यवस्थित येऊन पंचनामा वगैरे केला. पण मृत्यूची नोंद आकस्मित. लोकांना इथं आरोपी करा जंगली रमीला, त्यांनी मूळ झालं. काय कारण? ते स्पष्ट जंगली रमीवाले म्हणतात, त्यांची ॲड बघा तुम्ही. याची सवय लागू शकते, आर्थिक नुकसान संभव आहे, विचारपूर्वक खेळा. बरोबर आहे ना. रस्त्याने चाललाय बारकं पोरगा हागलेलं आहे, त्याचा खायचा का? ते घाण आहे, ते विषाणू आहे, ते जर पोटात गेले विष आहे, माणूस मरू शकतो डिहायड्रेशननी. खातो का बारक्या पोराचा हागलेला आपण, खातो का? तसं ते सांगून आहे ना, त्यांचा काय दोष आहे? जंगली रमी बंद केली पाहिजे. काय कारण बंद करायचं? ती करोडो रुपयाचं प्रॉफिट टाकते ह्या तळ्यामध्ये. काय कारण? मग कुठलाही व्यसनी पदार्थ बंद नाही केला पाहिजे, हा माझं मत आहे. खाणाऱ्याला कळलं पाहिजे काय खायचं. हा, ते बाकीची सिस्टीम बरी कळते लोकांना. देशी बरोबर मिठच पाहिजे, 2 शेवाली कोठरे, त्याच्याबरोबर फुटाणे गिरे 10चे. कारण स्कॉचे 700-750 रुपयाची, 800 रुपयाची. बदाम आहेत का बदाम, आपापल्या पद्धतीनुसार.
कशाबरोबर काय खावं हे कळतं. पण ह्या सोन्यासारख्या जीवनाबरोबर जर रमी खेळत असेल ना, लाज वाटली पाहिजे. बारक्या पोराचा खपन रमी खेळू नको. हा, माझा आपलं असा कार्यक्रम असतो. आपल्याला काय ते लबाडदाबाड जमत नाही लोकांचं. काही खेळू नका. ज्यांनी मला शब्द द्या की बंद आजपासून, यातून बाहेर निघा. जग सुंदर आहे, जीव सुंदर आहे, आणि आईवडिलांचं स्वप्नसुद्धा सुंदर आहे. तुम्हाला आईवडील कधी खोटं सांगणार नाहीत, चुकीचं सांगणार नाहीत. फक्त त्यांचं म्हणणं फॉलो करा. त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांनी स्वतःची काळ्याची पांढरा अशी उन्हात नाही झालेली. ती आईला तर आई बोटाव खेळतात. गाबडी ही बोटाव. तुला काय कळत नाही मम्मी, तू ग बस. अरे मम्मीने तुझ्यासाठी शिळी खाल्ली, शिळी भाकर खाल्ली, तुला ताजी मिळा म्हणून. तिला काय कळत नाही, लाज नाही वाटत? हां, हस्तमैथून करणे योग्य झालं म्हणजे तुला हुशार झाला का? असं नसतं. ही बेकार धंदेत नसले बंद करून टाका. तुम्हाला सांगतो, टार्गेट ठेवा, गोल ठेवा. मला फोन करा, मी तुम्हाला टार्गेट सांगतो. कुठल्याच कंडिशनमध्ये काय ज्याला अजिबात काय नाही ते टार्गेट ठेवू शकतो. चहा विक, त्यात पैसे. लाज बाळगू नका. ह्यात आत्ता सध्या ज्याच्याकडे जेवढा पैसा तेवढीच त्याला किंमत आहे. मला लय तात्या लावू नका, टाईम बी होता आलाय. त्याच्यामुळं सरकार सगळंच घेतं अशातला बघ नाही. सरकार काय काय देतं बी गोष्टी. तुम्हाला सांगतो, मला बोलू दे. आज मला ते वैतागाल, त्या 2 वर्षाचं पोरगं मारलं हो यांनी, विष पाजून. हां, याला अक्कल पाहिजे नाही. याला सुट्टी नाही. त्याचा भूत होऊन ते असं फिरणार आता. हा, आणि एखाद्याच्या मोबाईलमधून ते जडप घालणार, मोबाईलमधून ते रमी खेळणार ते. हा, असा विषय अवघड आहे. ही बाई, ती पोरगी, ती छोटं लेकरू, ते मारा नव्हतं पाहिजे. लक्षात घ्या, चुकीचं आहे समाजाचं ही. हां, काय वार्तांकन काय असं झालं ना, आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आणि दुनिया झाली. लय अवघड आहे. तू मला कसं जगायचं ते आपल्या पद्धतीने बरोबर छापीत आहे, ध्यानात ठेवा. फक्त सरकार सगळंच आपल्याकडून घेतं असं नाही, सरकार देतं बी. कोरोना काळात तुम्ही काम करू शकत नव्हता, सरकारने तुम्हाला बंदिस्त केलं. तर मोदी सरकारने जे गहू तांदूळाचा पुरवठा केला ना, हे वाखण्याजोगी गोष्ट आहे. हां, चांगल्याला चांगलंच म्हणलं जातं. हां, म्हणजे माझं कसं आहे, तर लोकांना लगेच आली मोदी टीका करते म्हणजे शरद पवारचा माणूस आहे. आलं मग ते शरद पवार चांगला म्हणतं म्हणजे मग हा मोदीचाच माणूस आहे. असं नसतं काय. राजकारणी नावाची विशिष्ट जात असती. तुम्हाला सांगतो, ती आता मोदीचं गुणगान गायलाच पाहिजे. अहो, पुरवलं अख्ख्या देशाला. तिथं कुठला जात धर्म बघित नाही. ते चांगलं नाही का? चांगलंच आहे ना. चांगलं तर हे केलं पाहिजे. पण मराठा आरक्षणाचा विषय चालला आहे. ते आंदोलन चाललं आणि शिर्डीला सभा आहे, तिथून 100-200 किलोमीटरवर. त्याच्याबद्दल ते चाललंय जाणगे पाटलं, त्याबद्दल एक शब्द नका तर निघून जाणं. ते मराठा समाज त्याचा निषेध केला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, आणि संधी येते कवा कवा आहे ना, त्यावेळेसच ते कार्यक्रम राबवायचा असतो. कसं आहे, जनता जनार्दन आहे. जोपर्यंत ईडी येतो तोपर्यंत हे चालूच राहणार. सरकारसुद्धा देतं 2000 रुपये सोडतं. घेताच नाही तुम्ही, म्हणजे कौतुक केलंच पाहिजे त्या गोष्टीत. जेवढं फुकाट खायची सवय लागेल ना, तेवढी लोक अशी फुकाटकडे वळाय. फुकाट पैसे कमवायचे ऑनलाईनच्या अजिबात नादाला लावू नका. मी कधीही आयुष्यात असल्या प्रकारचा नाद हे ऑनलाईन बिनलाईन आपला तपास नाही असला. मी आता गुगल पे सुद्धा ते पाठीमागचे गेल्या महिन्यात चालू करतो, ते सुद्धा करत नाही आपण. हां, लय आवड आहे ती. त्याच्यामुळं ह्याच्यातून शिका आणि मला शब्द द्या की हे असलं वांगाळवाणी बंद करून टाकायचं सगळं. हां, ज्या अजून एक आतली गोष्ट सांगतो जाता जाता. महाराष्ट्रात दारू पिल्यानंतर जे बाटल्यांचा स्टॉक असतो मोकळा, ह्याचे स्टॉक, ह्याच्यात पैसे कमवून काही लोक लखोपती करोडपती झाल्यात बघा. ह्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे देशीच्या बाटल्यांचं आहे का, क्वार्टरच्या बाटल्यांचं आहे का, बाटली दारूचे लय प्रकार आहेत, तर त्या बिअरच्या बाटल्यांचं आहे का, हे कशाचं प्रमाण असं तुम्हाला वाटतं? अट्टल वयस्कर मोथरा दारोडा कधी बिअर पित नाही. सगळ्यात जास्त प्रमाण हे बिअरचं आहे. घेतं कोण? ही 15 पासून 25 पर्यंतची तरुण पिढी, 10 वर्षातली. इतकी मोठी ओलाढाली का? ही व्यसनाला लागली. ही मावळे आहेत एकेकाळचे. मला आपल्या हातून हिंदी चॅनल चालू काय हिंदी, आपलीच लोक सुंदर दे ना. मला आपल्याच लोकांच्या 4 गोष्टी पडून द्या ना कानावर त्यांच्या. काय आलं ते पोरं प्रचंड बिघडत चालल्यात. थोडं लक्ष ठेवा आणि मला शब्द द्या की ती ऑनलाईन बिनलाईन बंद करून टाका. कपाळावर थोडा का मला ना कष्ट करताना मग ते 100 आल्याला तो चुकीच्या मार्गाने घालवू शकत नाही. त्यासाठी मग कष्ट केले बा, जोडायचं नाही. हां, मग ते अर्धा किलो साखर द्या, चहापुडी द्या, तेल द्या 20 रुपयाचं, काय घरी नेईन सगळे एकत्र बसून जेवत्यान. ते खरं आहे. नाही तर
आले किती गेले किती, त्याला काय, आला झाटमारी गेला झाटमारी, ते असंच जाणार आहे बोंबलत. खेळणारी बिळणारी असली जाण्याबरोबर आपल्याला काय करायची, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. ह्याच्यापेक्षा काय म्हणून. रामकृष्ण हरी माऊली.